नमस्कार, लाईफ प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत 28 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर 2025 चे भविष्य भाकीत। केंद्र व राज्यातील मंत्रिमंडळात बदलाची शक्यता। सप्ताहात मंगळ शनी नवपंचम योग होत असून मंगळ आणि गुरु शुभ योगही होत आहे। सप्ताहातील ग्रह स्थितीचा विचार करता शनी मंगळ शुभ योगामुळे काही देशातील युद्धांमध्ये शस्त्रसंधीची घोषणा होईल। दोन देशातील कटुता कमी करण्यासाठी शांतता प्रस्थापित करण्यात यश मिळेल। मोठ्या देशातील व्यापार युद्धावर तोडगा निघेल। घसरलेल्या रुपयाचे मूल्य वाढेल। देशाच्या आर्थिक स्थितीत सुधारणा दिसेल। शेअर निर्देशकात मोठी वाढ होईल। सोन्या चांदीच्या दरातील वाढ आणखीच काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे। शनी आणि मंगळ यांच्या शुभ योगामुळे मोठे दहशतवादी, नक्षलवादी, माओवादी यांना पकडण्यात पोलीस लष्कराला मोठे यश मिळेल। मोठ्या गुन्हेगारांवर कडक कारवाई होईल। टोळी युद्ध संपवले जातील। शनी आणि मंगळ यांच्या शुभ योगामुळे नोकरदार वर्गाला यावेळी मोठा दिलासा मिळेल। नोकर कपातीची भीती देखील कमी होईल। परदेशी नोकरदार वर्गात नोकरीची हमी मिळेल। परंतु याचबरोबर मंगळ आणि हर्षल यांचा प्रतियोग होत असल्यामुळे याच काळात मोठ्या दुर्घटनांमध्ये देखील मोठी हानी संभवते। काही प्रदेशात भूकंप किंवा वादळे यांसारख्या आपत्तींमधून हानी संभवते, तर काही देशांना दहशतवादी कारवाया, स्फोटक घटना, हिंसाचार, जाळपोळ, बंड यांचा देखील धोका संभवतो। चंद्र आणि प्लुटो यांच्या योगामुळे याच काळात मोठ्या पदांवरील व्यक्ती, राजकीय नेते, उद्योगपती यांच्या मृत्यूच्या घटना संभवतात। काही देशात राष्ट्रप्रमुखांविरुद्ध मोठे बंद निदर्शने होतील। याच जोडीला दशमात शनी नेपच्यून योग होत असल्यामुळे मोठ्या व्यक्तींवर भ्रष्टाचाराचे आरोप होतील। या काळात मोठ्या व्यक्तींच्या आत्महत्या किंवा गूढ मृत्यूच्या घटना देखील संभवतात। राजकीय क्षेत्रात याच काळात मोठ्या अनपेक्षित किंवा नाट्यमय घटना घडतील। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठे आरोप प्रत्यारोप होतील। नेत्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे तणाव निर्माण होईल। सरकारी अधिकारी किंवा मोठे नेते भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात अडकतील। मोठ्या व्यक्तींच्या घरावर छापे पडतील। निवडणूक आयोगाविरोधात विरोधी पक्ष आणखीनच आक्रमक होऊन आयोग व सत्ताधारी पक्षांवर मोठे आरोप करतील। मात्र कायदेशीर प्रक्रियेत सत्ताधारी पक्षाच्या बाजूने निर्णय होतील। या विरोधात विरोधी पक्षांकडून देखील मोठी निदर्शने होतील। चॅनलचे सबस्क्रिप्शन अगदी मोफत आहे। माहिती जाणून घेण्यापूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ऑल वर क्लिक करा, जेणेकरून पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल। व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा। याच काळात मोठ्या पदांवरील व्यक्तींचे राजीनामे होऊन नवीन व्यक्तींची मोठ्या पदावर नियुक्ती होईल। कलाकार यांचे मानसन्मान, पुरस्कार आणि गौरव होतील। स्त्री वर्गाला मोठा मानसन्मान यावेळी मिळेल। स्त्री वर्गाला मोठ्या पदावर देखील संधी मिळेल। मात्र लेखक आणि साहित्यिकांसाठी हा काळ प्रतिकूल राहील। मोठे लेखक, साहित्यिकांच्या मृत्यूच्या घटना या काळात संभवतात। याच काळात काही ठिकाणी परतीचा पाऊस होण्याची देखील शक्यता असून थंडीची देखील सुरुवात होईल। हवेत धुके किंवा ढगाळ वातावरण राहील। या काळात विमानसेवा विस्कळीत होण्याची शक्यता असून खराब हवामान किंवा अफवांमुळे विमानसेवा रद्द होतील। विमान प्रवासाच्या दरात देखील मोठी वाढ संभवते। रवी आणि हर्षल यांचा षडाष्टक योगामुळे याच काळात राजकीय क्षेत्रात अनपेक्षित बदल होतील। निवडणुका झाल्यात सत्ताधारी पक्षाचे यावेळी पारडे जड राहील। काही राज्यातील नेतृत्वात बदल होण्याची देखील शक्यता असून केंद्र व राज्यातील मंत्रिमंडळांमध्ये अनपेक्षितपणे मोठे बदल होण्याची देखील शक्यता आहे। नवीन नेतृत्वाला यावेळी मोठ्या पदांवर काम करण्याची संधी मिळेल। सरकारी अधिकारी, पोलीस अधिकारी यांच्या बदल्या या काळात होतील। सत्ताधारी पक्षात मोठ्या प्रमाणावर इनकमिंग सुरू राहील। मोठ्या नेत्यांचे पक्षांतर होतील। पक्ष संघटनेत मोठे बदल होतील। पक्ष अध्यक्ष, प्रदेश अध्यक्ष यावेळी बदलले जातील।
जिल्हा परिषद नगरपालिका निवडणुकांची देखील यावेळी घोषणा होईल। माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा। अशाच प्रकारची नवनवीन राशीविषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईव्ह प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद।